नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये सायली आता प्रियाला जाब विचारायला आलेली असते. ती म्हणते की तू प्रतिमात्यांना सतत का छळतेस. तेव्हा प्रिया सांगते की कारण तू माझ्या आईच्या सारखी अवतीभोवती असतेस ना, ते मला नाही भगवत. तेव्हा सायली म्हणते जर मी हे घर सोडून गेली तर तू प्रतिमात्याशी चांगलं वागशील का. मग ठीक आहे, आजपासून मी हे घर सोडून चालले आहे, तेव्हा तू प्रतिमात्यांसोबत चांगली वाग. असं म्हणून आता सायली घर सोडून गेल्यावरती प्रिया आता प्रतिमात्यांचे एकदम हात पिरगळते आणि म्हणते की ए बाई, ऐक आता तुझं ससुर सुरू झालं, कारण तुझी पाठराखण करणारी सायली आता हे घर सोडून निघून गेली. असं म्हणताच आता रविराज दारातच आवाज देतात की चल सायली. ते सायलीला म्हणतात की हा उंबरठा आज तू ओलांडून जे काही घरात आली आहेस ना, ते माझी मुलगी म्हणून आजपासून मी तुला मुलगी म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि हे तुझं माहेर असणार आता कायम. आणि ज्यांना हे नको त्यांनी हे घर सोडून निघून गेलेत तरी चालेल, असं ते प्रियाला टोमणा पण मारतात. त्याच वेळेला अर्जुन पण तिथेच असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. तर सायलीला आता रविराज सरांनी जे काही मुलगी म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्याच वेळेला तिला बाबा असं बाबा बाबा सतत आवाज येत असतो कानाभोवती आणि तिला भूतकाळ आठवतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो, सायलीला भूतकाळ आठवणार आहे, पाहायला विसरू नका. ठरलं तर मग. धन्यवाद.